अशी जर कढी जेवणामध्ये असेल ना, तर तुम्ही जेवण करायचं सोडून ही कढीच प्याल. इतकी चवीला जबरदस्त लागणारी ही कढी आहे. 1-2 नाही तर अगदी 3-4 वाट्या तर सहज प्याल. पण ही कढी करायची कशी? कारण कढी बऱ्याचदा फुटली जाते असं आपण ऐकतो. पण चला मग मी कशी कढी करते ते तुम्हाला सांगते. तर आता सर्वात आधी इथे घरचं ताजं असं दही घेतलेलं आहे. त्यातलंच मी 1 वाटी दही एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. सुरुवातीला हे दही आपल्याला रवीने घोटून घ्यायचं आहे. म्हणजेच याचं ताक आपल्याला करायचं आहे तयार. आता यामध्येच आपण 3 वाट्या पाणी घालून घेणार आहोत. म्हणजे आपलं कढीसाठी लागणारं ताक तयार होईल. तर बघा इथे ताक तयार करून झालेलं आहे. आता यामध्येच आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्यानेच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे 2 चमचे मी बेसन पीठ यामध्ये घालून घेणार आहे आणि परत एकदा रवीने हे घोटून घेणार आहे. म्हणजे बेसन पीठ ताकामध्ये व्यवस्थित एकत्र होईल. तर आता हे असंच ठेवायचं नाही, तर आपल्याला कढी छान प्लेन तयार करायची आहे. त्यासाठी चाळणीने हे पूर्ण मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आता आपण अर्धी वाटी परत पाणी घालून घेणार आहोत आणि पूर्ण कढीसाठी लागणारं बेसन पीठ आणि ताकाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे आपण सुकं खोबरं आणि धणे भाजून घेतलेले आहे. सर्वात आधी मिक्सरला ते फिरवून घ्यायचे, शक्य होईल तितके बारीक करायचे. आता यामध्येच आपल्याला भाजलेली हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आलं आणि जिरं घालून घ्यायचं. तसंच कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आणि परत एकदा बारीक करून घ्यायचं आहे. तर पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही. कढी फोडणीसाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी फुटली की त्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत. ते चांगले परतून घ्यायचे. सोबतच हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जो तयार केलेला ठेचा होता तो घालायचा. तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची परत काही पानं घालायची आहेत. आता कढी आणि कढीपत्त्याचा भरपूर असा वापर नाही असं तर होणारच नाही, कारण कढीपत्त्याचा छान सुगंध कढीमध्ये उतरतो. सुक्या 2 लाल मिरच्या घातल्या आणि त्यासुद्धा अशा आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायच्या. आता कढीमध्ये हळद घालायची 2-3 चिमूट एवढीच. फार जास्त हळदचा वापर नाही करायचा. कढीला छान रंग येतो. आता यामध्ये आपण ताक बेसन पिठाचं तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे. म्हणजे आपल्याला कढी आता चांगली शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. बऱ्याचदा मीठ घातल्यामुळे कढी फुटली जाते असं आपण ऐकतो. पण करायचं काय सांगू का तुम्हाला? सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजेच कढीला जोवर उकळी येत नाही तोपर्यंत असं सतत ढवळत राहायचं. म्हणजे एकसारखी तुमची कढी तयार होईल. अजिबातही कढी फुटली जात नाही. कढीला उकळी आल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम अशी वाफाळती कढी वाटीमध्ये घ्यायची आणि ताव मारायचा. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असल्यास खालील त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल रेसिपी मिळून जाईल. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.